मुमुक्षयो। तर मग आता आत्मसाक्षात्कार घेण्यासाठी मन कारणीभूत आहे, पण ते संस्कारी असणं गरजेचं आहे। मग संस्कार म्हणजे काय? संस्कार म्हणजे, संस्काराची व्याख्या देत असताना आचार्य म्हणतात, गुणाधानम दोषापनयनम वा संस्कार। गुणांचं आधान आणि दोषांचं अपनयन त्याला म्हणतात संस्कार। म्हणजे मानवी जीवनामध्ये आपलं जे मन आहे त्या मनावर गुणांचं आधान, सद्गुणांचं आधान करायचं आणि जे काही दुर्गुण आहेत, जे दोष आहेत त्यांचं निष्कासन करायचं, त्याला म्हणतात संस्कार। आणि अशा प्रकारच्या संस्कारांनी युक्त असणारं मन हे खऱ्या अर्थाने मोक्षाला कारणीभूत ठरतं। आणि ज्या मनामध्ये गुणांचं आधान नाही आणि दोषांचं निष्कासन नाही, विरुद्ध गुणांचं निष्कासन आणि दोषांचं आधान असेल, तर ते मन पतनाला कारणीभूत ठरतं। कारण ते मन कधीही स्थिर राहू शकत नाही। ते मन वस्तुतः सुदृढ न राहता ते रुग्ण असं आपण म्हणू शकतो। म्हणजे आपलं जीवन जर आपल्याला वाटतं की मी मनोरुग्ण होऊ नये, तर त्यासाठी आपल्या जीवनामध्ये आपल्या मनावर संस्कार करणं गरजेचं आहे। आणि अशा प्रकारचे संस्कार निर्माण करण्याचं कार्य या आचार्यांच्या माध्यमातून, साधू संतांच्या माध्यमातून झालं। त्यांनी विशेषतः मनाला उपदेश दिलेला आहे। जसं रामदास स्वामी म्हणतात, मना सज्जना भक्तिपंथेची जावे। मनाला उपदेश दिलाय। का मनाला उपदेश दिलेला आहे? कारण हेच मन आत्मदर्शनासाठी कारणीभूत आहे। आणि आत्मदर्शनासाठी कारणीभूत असणारं हे मन सुसंस्कृत असणं गरजेचं आहे। कारण सुसंस्कृत सद्गुणांनी युक्त असेल तर ते मन कशा प्रकारे राहील? तर ते स्थितप्रज्ञाची अवस्था प्राप्त करून देईल, की ज्या अवस्थेचं वर्णन गीतेच्या दुसऱ्या अध्यायात केलेलं आहे। प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्येव आत्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदुच्यते। म्हणजे स्थितप्रज्ञ ही अवस्था जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे। भगवंताचा साक्षात्कार घडवून घ्यायचा असेल, परमानंदाची प्राप्ती करून घ्यायची असेल, तर तुम्ही स्थितप्रज्ञ म्हणजे स्थिताप्रज्ञा, आपली प्रज्ञा, आपली बुद्धी, आपलं मन, आपलं अंतःकरण हे स्थिर पाहिजे। जर या अंतःकरणामध्ये अस्थिरता निर्माण झाली तर त्याचा परिणाम आपण मनोरुग्ण होतो। आणि मग प्रपंचातील अनेक वेळा काय होतं, आपल्या जीवनामध्ये उद्भवलेले प्रसंग, आपल्या जीवनामध्ये निर्माण झालेले अनेक प्रकारच्या घटना आणि या घटनांमुळे, या प्रसंगांमुळे आपलं मन हे संस्कारी म्हणण्यापेक्षा संस्कार रहित होतं, त्याच्यामध्ये दोषांचा आधिक्य होतं आणि एक प्रकारे मनुष्याचं पतन त्याच्या माध्यमातून होतं असं सांगितलेलं आहे। तर असो, मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की मन हे भारतीय दर्शनांमध्ये किंवा साधू संतांच्या वाणीमध्ये अत्यंत चर्चिलेला विषय आहे। आणि अत्यंत चर्चा करण्यामागचं कारण एवढंच आहे की हे जे मन आहे हे मन तुमच्या जीवनामध्ये तुमच्या उन्नतीला आणि अधोगतीला कारणीभूत ठरणारं आहे। तर मग आता स्थितप्रज्ञा ही अवस्था, मनाची स्थिरता ही गरजेची आहे। कारण अंतःकरण, मन हेच एक भगवंताचा साक्षात्कार घडवून देणारं साधन आहे। पण हे अंतःकरण शुद्ध असेल, निर्मळ असेल तरच त्याच्यामध्ये भगवंताचं प्रतिबिंब दिसू शकतं, तरच त्या भगवंताचा साक्षात्कार त्या शुद्ध अंतःकरणामध्ये होऊ शकतो, शुद्ध मनामध्ये होऊ शकतो। जर तुमचं मन अस्वच्छ असेल, मलिन असेल, स्थिर नसेल, तर अस्थिर असणाऱ्या, अस्वच्छ असणाऱ्या, दोषान्वित असणाऱ्या मनामध्ये कधीही भगवंताचा साक्षात्कार हा घडू शकत नाही। आणि म्हणून साधू संतांनी सांगितलं की मन किंवा मानसिक स्थैर्य तुम्ही संपादन करा। आणि अशा प्रकारची मानसिक स्थिरता संपादन करण्यासाठी आपल्या आचार्यांनी हजारो वर्षांपासून या मनाचं अध्ययन करून त्याच्यावर योग्य ते उपाय सांगितलेले आहेत। हे मी सांगण्यामागचं कारण एकच, मानसशास्त्र ही संकल्पना यद्यपि पाश्चात्यांच्या माध्यमातून आज त्यांचा विकास त्याचा झालेला आहे, त्यांची ती शास्त्र संकल्पना फार व्यापक झालेली आहे, मोठी झालेली आहे, ती सर्वीकडे सर्व ठिकाणी मान्यही केली जात आहे। पण या मानसशास्त्राचा उगम किंवा विकासाची जी अवस्था आहे ती भारतीय दर्शनकारांनी हजारो वर्षांपूर्वीच निर्माण करून ठेवलेली आहे। आणि त्याला थोडक्यात आता जर उदाहरण स्वरूप सांगायचं म्हटलं तर मला असं वाटतं की भगवद्गीता हा जो ग्रंथ आहे तो पहिला मनोरुग्णावर उपचार करणाऱ्या प्रक्रियेचं निरूपण करणारा ग्रंथ आहे। आणि अर्जुन हा आपल्या संस्कृत साहित्यातील पहिला मनोरुग्ण आहे असं मला वाटतं।
पहा, आपल्या संस्कृत साहित्यामध्ये हजारो वर्षांपूर्वी निर्माण झालेले जे महाभारत आहे, त्या महाभारताच्या अंतर्गत असणारी भगवद्गीता हे मानसशास्त्राचं निरूपण करणारं, मनोरुग्णाचे आजार जाणून त्याच्यावर उपचार करणारं पहिला ग्रंथ आहे असं मला वाटतं. आणि भगवंताचा सखा अर्जुन हा वस्तुतः आपल्या संस्कृत साहित्यातील पहिला मनोरुग्ण आहे असं म्हणणं मला चुकीचं वाटत नाही. का तर आता मानसिक आजार म्हणजे एक विपरीत भावना किंवा मनाची चांचल्य निर्माण करून देणारी अवस्था, ती मनोरुग्णाबद्दलची भूमिका मी इथं मांडणार नाही, कारण मला विशेषत्वाने मानसिक अस्थिरता याविषयी चर्चा करायची आणि ही अस्थिरता नष्ट करून कशा प्रकारे मानसिक स्थिरता आपण संपादित करू शकतो या विषयावर मला मत मांडायचं आहे. तर मानसिक अस्थिरता, ज्याला सायकोलॉजीच्या भाषेमध्ये मेंटल इन्स्टॅबिलिटी असं म्हटलं जातं, मग ही अस्थिरता आजच्या काळामध्ये आपण कसे आहोत हे पाहूया आणि मग अर्जुनाचा आपण विचार करूया. आज मी सांगितलं, कोरोनासारख्या रोगाच्या माध्यमातून आज प्रत्येकाच्या मनामध्ये भीती आणि चिंता या दोन गोष्टींचा प्रादुर्भाव होत आहे. म्हणजे कोरोनापासून आपण स्वतःला घरामध्ये बंदिस्त करून सुरक्षित ठेवतोय, पण त्याचबरोबर आपल्या मनामध्ये भीती आणि चिंता या दोन गोष्टी निर्माण झालेल्या आहेत. चिंता निर्माण झालेली आहे, आपल्या भवितव्याची चिंता निर्माण झालेली आहे, या रोगाचा प्रादुर्भाव वाढेल का कमी होईल या प्रकारचं चिंतन आपण करतोय. आपल्याला भीती आहे, आपल्या भविष्य निर्वाहाची भीती आहे, उदरपूर्तीची भीती आहे. अनेक लोक म्हणजे या भीतीच्या आणि चिंतेचे एवढे अधीन गेलेले आहेत की त्यांना काय करावं, कोणतं पाऊल उचलावं याचंही भान राहत नाही. आपण बातम्यांच्या माध्यमातून पाहतोय, लोक हजारो किलोमीटरचा प्रवास पायी करतायत. का पायी प्रवास करण्याची भूमिका त्यांच्यामध्ये निर्माण होते? तेवढी भीती आणि तेवढी भविष्याबद्दलची चिंता, आणि त्या चिंतेने ते एवढे ग्रस्त आहेत की त्यांना असं वाटतंय की बाबा आम्ही आता जगण्यासाठी आम्हाला हा प्रवास करणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारची त्यांच्यामध्ये राग निर्माण आहे, त्यांच्यामध्ये भावनात्मक दुर्बलता निर्माण झालेली आहे, भीती निर्माण झालेली आहे, चिंता निर्माण झालेली आहे आणि अनेक अशी लक्षणं त्यांच्यामध्ये दिसून येत आहेत माणसांमध्ये की जी लक्षणं ही दुसऱ्या तिसऱ्या कोणाची नसून मानसिक रुग्णाची मानली जातात, मानसिक अस्थिरतेची मानली जातात. आणि अशा प्रकारे कोरोनासारखा रोग आणि त्या रोगाच्या माध्यमातून आपण आपल्याला ऐच्छिक ग्रहबंधन करून एक प्रकारे मानसिक रुग्ण म्हणून आपण तयार होत आहोत. आपल्यामध्ये तशा प्रकारचं चिंतन वाढलेलं आहे. हे मी 20% लोकांबद्दल बोलतोय की ज्यांच्यामध्ये वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून सर्वेक्षण करून असं एक निश्चित करण्यात आलेलं आहे की एकूण लोकांच्या 20% लोक हे मनोरुग्ण झालेले आहेत. मग मनोरुग्णासाठी ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी, आळस, घरात न करमणे, कोणाशी बोलण्याची इच्छा न होणे, कोणत्याही गोष्टीतून सुख न मिळणे, वारंवार जेवण करणे, वारंवार भोजन करणे, हाही एक प्रकारे मनोरुग्णाचा विषय म्हणून त्यांनी सांगितलेला आहे. थरकाप उडणे, ह्या सगळ्या गोष्टी. आणि याच्याबद्दल चिंतन करण्याची गरज नाही, कारण आपण चांगल्या प्रकारे या सर्व लक्षणांना ओळखतो आणि जाणतो. आणि याच्यातील बहुतेक 1 ना 2 लक्षणं ही नक्कीच प्रत्येकाच्या आतमध्ये आहेत असं मला तरी वाटतं. म्हणजे एक प्रकारे मानसिक रुग्ण म्हणून जी लक्षणं अपेक्षित आहेत ती ही लक्षणांची यादी मोठी आहे आणि कुठे ना कुठे आपल्यामध्ये याच्यातील 1-2 लक्षणं तरी येतच आहेत. मग आता या लक्षणांनी युक्त अर्जुनाचा अध्ययन करू की अर्जुन कसा आहे. अर्जुन सुद्धा एक प्रकारचा मनोरुग्ण आहे. मनोरुग्ण म्हणण्याचं कारण पहा, भगवद्गीतेची सुरुवातच का झालेली? मानसिक अस्थिरता अर्जुनामध्ये निर्माण झालेली आहे. स्वधर्मापासून स्वभावापासून अर्जुन दुरावलेला आहे आणि स्वभावापासून स्वधर्मापासून स्व आचरणापासून सदाचारापासून धर्माचारापासून किंबहुना एक प्रकारचं विवेकाकडून अविवेकाकडे तो झुकतोय आणि त्याच्यामुळे त्याचं मन, त्याची बुद्धी
ही भ्रमाला प्राप्त झालेली आहे, एक भ्रमिष्ठासारखा तो वागतोय. आणि म्हणून अशा त्या भ्रमिष्ठाप्रमाणे वागणाऱ्या, मूर्खाप्रमाणे व्यवहार करणाऱ्या त्या अर्जुनाला उद्देशून भगवंताने त्याचं ते स्वरूप पाहिल्यानंतर, त्याची ती लक्षणं पाहिल्यानंतर, त्याचं तो मनोरुग्णता पाहिल्यानंतर त्याच्यावर उपचार करण्यासाठी गीताशास्त्राचं त्या ठिकाणी उद्बोधन केलेलं आहे. तर आता अर्जुन आपण पाहूया. मी अर्जुनाला पहिला मनोरुग्ण असं म्हणतोय आपल्या संस्कृत साहित्यातील. पहा, आचार्य गीताभाष्याच्या आरंभी असं म्हणतात, शोकमोहाभ्याम ही अभिभूत विवेक विज्ञान अर्जुन स्वतः क्षात्रधर्मे प्रवृत्त स्वतएव युद्धात उपरराम. म्हणजे पहा, शोक आणि मोह या दोन गोष्टींनी अभिभूत विवेक विज्ञान, अभिभूतम विवेक ज्ञानम म्हणजे विवेक ज्ञान हे अर्जुनामध्ये आहे. पण आज शोक आणि मोह या दोन गोष्टींचा एवढा आविर्भाव अर्जुनावर झाला की अर्जुन स्वतःचं विवेक ज्ञान विसरून गेला. आणि विवेक ज्ञान अभिभव झाल्या कारणाने परिणाम काय झाला, स्वतः क्षात्रधर्म जे युद्ध आहे ते युद्ध करण्यासाठी तो प्रवृत्त आहे. सेनयोर्भयोर मध्ये रथम स्थापय मे अच्युत, अशा प्रकारे भगवंताचा त्यांनी सांगितलेलं आहे की भगवंता, दोन सैन्यांच्या मध्ये माझा रथ तू मांड, मला बघू देत, मला युद्ध कोणाशी करायचंय. म्हणजे या क्षणापर्यंत अर्जुन हा युद्ध करण्यासाठी तयार आहे. आणि मग स्वतः युद्धाय प्रवृत्तोपी तस्मात युद्धात उपरराम, स्वतः युद्धाला प्रवृत्त झालेला तो अर्जुन स्वतःच त्या युद्धातून माघार घेतोय. का बरं माघार घेतोय? बरं, माघार घेतल्यानंतर सहज माघार घेत नाहीये, तो आपली अवस्था देवाला सांगतोय. सीदंती मम गात्राणी मुखम च परिशुष्यती वेपतुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते गांडीवम स्त्रंसते हस्तात त्वकचैव परिदह्यते न च शक्नोम्य अवस्थातुम भ्रमतीव च मे मनः. बघा, आता बघा, हे अर्जुनाने स्वतःची परिस्थिती सांगितलेली. सीदंती मम गात्राणी, माझं शरीरामध्ये थरकाप सुटलेला आहे, घाम फुटलेला आहे अंगाला माझ्या. सीदंती मम मुखम च परिशुष्यती, तोंडाला कोरड पडलेली आहे, माझं मुख परिम्लान झालेलं आहे. म्हणजे एक प्रकारे अत्यंत तेजस्वी, धैर्यसंपन्न, उत्साही असणारा अर्जुन, युद्धासाठी प्रवृत्त झालेला अर्जुन, युद्धभूमीमध्ये उभा राहिलेला अर्जुन. पण एक परिस्थिती अशी निर्माण झाली की त्या अर्जुनाचं मानसिक स्थैर्य बिघडलं. आणि मानसिक स्थैर्य बिघडल्यामुळे तो युद्ध न करण्याची भाषा बोलू लागला. आणि त्याचा परिणाम तो काय सांगतोय की या परिस्थितीमध्ये मला काय होतंय, सीदंती, माझ्या शरीराचा थरकाप उडतोय, मला घाम फुटलेला आहे, माझा चेहरा सगळा फिका पडलेला आहे, माझं सगळं परिम्लान मुखश्री झालेले आहे, माझ्यामध्ये कोणत्याही प्रकारची उत्कंठा, उत्साह राहिलेला नाही, निरसता वाढलेली आहे, हे गांडीव धरण्याचं सामर्थ्यही माझ्यामध्ये राहिलेलं नाही. गांडीवम स्त्रंसते हस्तात त्वकचैव परिदह्यते, शरीराचा दाह होतोय, थरकाप उडतोय. आणि नच शक्नोम्यवस्थातुम भ्रमतीव च मे मनः, आता मी अवस्थातुम न शक्नोमी, मी स्थिरपणे उभा सुद्धा राहू शकत नाही. भ्रमतीव च मे मनः, माझं मन म्हणजे थोडक्यात मला गरगरायला लागलंय, मला चक्कर यायला लागले. म्हणजे मनोभ्रम हा अर्जुनाला झाला त्या ठिकाणी. भ्रमतीव च मे मनः, माझ्या मनाला भ्रम निर्माण झालेला आहे. आणि मग अशा प्रकारे एवं उक्त्वा अर्जुनः संख्ये रथोपस्थोपाविशत विसृज्य सशरम चापम शोक संविघ्न मानसः. अर्जुन हा युद्धासाठी आलेला आहे, पण गांडीव सोडून तो बिचारा डोक्याला हात लावून शोकमोहाभ्याम अभिभूत विवेक विज्ञान असा तो अर्जुन जमिनीवर डोक्याला हात लावून बसलाय, युद्ध करणार नाही अशी भूमिका मांडतोय. आणि मग ज्या वेळेस अर्जुनामध्ये अशा प्रकारचा प्रसंगामुळे, परिस्थितीमुळे किंवा समोरच्या दृश्यामुळे अर्जुनाचा स्वभाव बदलला, अर्जुनावर त्या परिस्थितीचा एवढा मोठा प्रभाव झाला की अर्जुन स्वतःचं आचरण, स्वतःचा स्वभाव, स्वतःचा धर्म, स्वधर्म आणि सर्व काही तो विसरलाय. आणि त्याचं मन अक्षरशः भ्रमिष्ट झालेलं आहे, उत्साह निघून गेलेला आहे, निरसता वाढलेली आहे. ही लक्षण आहे.
मनोरुग्णाची लक्षणे आहेत. शरीराचा थरकाप होणे, मानसिक भ्रम निर्माण होणे, परस्पर विरोधी वक्तव्य करणं, ही मनोरुग्णाचं लक्षण आहे. परस्पर विरोधी उत्पन्न म्हणजे शहाणपणही दाखवणं आणि मूर्खपणाही दाखवणं. जर एकाच व्यक्तीमध्ये शहाणपण आणि मूर्खपण एकाच वेळी दिसू लागलं तर त्याला उन्मत्त असं म्हणतात. असं मी नाही म्हणत, आचार्य म्हणता येतात. मौढ्यम पांडित्यंच विरुद्धम आत्मनी दर्शयसी उन्मत्त इव. काय वाक्य आचार्यांचं भाष्यातलं? मौढ्यम पांडित्यंच म्हणजे मूर्खता आणि पांडित्य हे विरुद्ध आहेत, परस्पर विरोधी धर्म आहेत. पण हे दोनही परस्पर विरोधी धर्म आत्मनी दर्शयती अर्जुन. अर्जुन एकाच वेळेस दाखवतोय स्वतःमध्ये उन्मत्त इव. आणि कशासारखं? त्याला उदाहरण काय दिलंय, म्हणजे त्याला काय उपमा दिली अर्जुनाला? उन्मत्त. उन्मत्त म्हणजे वेडा. वेडा कोणाला म्हणतात? मनोरुग्णाला म्हणतात. म्हणजे अर्जुन हा मनोरुग्ण आहे. आचार्यांनी सुद्धा ते मान्य केलेले आहे. आचार्य सुद्धा म्हणतात मौढ्यम पांडित्यमच्या परस्पर विरुद्धम आत्मनी दर्शयती उन्मत्त इव. म्हणजे मूर्खता आणि पांडित्य हे परस्पर विरोधी आहे. आणि या परस्पर विरोधी धर्माला जर आपण एकाच व्यक्तीमध्ये ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस तो उन्मत्त आहे असं आपण म्हणतो. बघा ना, उन्मत्त कसे असतात? वेडे क्षणात हसतात, क्षणात रडतात. हे काय आहे? परस्पर विरोधी धर्म आहे, ते एकाच वेळी दिसतात. मग अर्जुनामध्ये अशा प्रकारचे परस्पर विरोधी धर्म कुठे दिसतात? स्वतः भगवान श्रीकृष्ण परमात्मा या दोन परस्पर विरोधी धर्मांचं ज्ञान करून देतात अर्जुनाला. हसतात, हसून म्हणजे उपहासात्मक दृष्टीने अर्जुनाला उद्देशून म्हणतात अशोच्यान अन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासून अगतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. बघा, देवाने किती सुंदर वाक्य केलेले आहे. अशोच्या नन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे. वा वा, सुंदर. अर्जुना, अशोच्या, अरे ज्यांच्याबद्दल शोक नाही करायचा, भीष्म द्रोण इत्यादींबद्दल शोक, कारण तो म्हणताय ना गुरुन अहत्वा हि महानुभावान श्रेयो भोक्तुम भैक्षमपीह लोके. या माझ्या आचार्यांना मारून त्यांचं पातक स्वतःवर ओढून घेण्यापेक्षा युद्ध सोडून मी भिक्षाटन करतो आणि जीवन जगतो, अशी भूमिका अर्जुनाने या दुसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला मांडली. पण त्यावेळेस भगवंताचं वचन असं की अशोचारे ते भीष्म द्रोण इत्यादी जे आचार्य आहे की तुला ज्यांच्याबरोबर युद्ध करायचंय ते कसे आहेत? अशोच्या, त्यांच्याबद्दल शोक करायची गरज नाहीये, पण तू शोक करतोय. म्हणजे ज्यांच्याबद्दल शोक नाही करायचा त्यांच्याबद्दल शोक करतोय. आणि प्रज्ञावादांश भाषसे म्हणजे इथं मूर्खासारखं वागतोय, शोक करायला नको तिथं शोक करतोय. आणि वर देवाला शहाणपण शिकवतोय. संकरो नरकायैव कुलघ्नानाम कुलस्यच पदंती पित्रो हि येषाम लुप्तपिंडोदक क्रिया. अशा प्रकारे शहाणपणाच्या गोष्टी सांगतोय. म्हणजे अशोच्यानन्वशोचस्त्वं ही तुझी मूर्खता आहे. आणि प्रज्ञावादांश्च म्हणजे शहाणपणासारखं तू वक्तव्यही करतोय. म्हणजे थोडक्यात म्हणून आचार्यांनी ही ओळ लिहिली भाष्यामध्ये की बाबा मौढ्यम पांडित्यमच परस्परम विरुद्धम आत्मनी दर्शयती उन्मत्त इव. आणि अशा प्रकारचे परस्पर विरोधी असणारे दोन धर्म त्या अर्जुनामध्ये एकत्रित दिसत असल्या कारणाने तो अर्जुन हा उन्मत्त आहे, मनोरुग्ण आहे. आणि अशा प्रकारची मनोरुग्णता निर्माण होण्याचं कारण काय? सभोवतालची परिस्थिती आणि समोर उभा असणारे त्याचे आप्त, म्हणजे त्या प्रसंगाचा, त्या घटनेचा, त्या सभोवतालच्या परिस्थितीचा अशा प्रकारचा प्रभाव पडला अर्जुनावर की अर्जुन मनोरुग्ण झाला. आणि मग त्याची मनोरुग्णता नष्ट करण्यासाठी पुन्हा एकदा त्याचं अस्थिर भ्रमिष्ट झालेलं मन, ते स्थिरता त्याला प्राप्त करून देण्यासाठी भगवंताने गीताशास्त्र त्याच्या समोर उपस्थापित केलं. आणि मग गीतेच्या माध्यमातून त्याच्या त्या मानसिक आजारावर उपचार करायला भगवंताने सुरुवात केली. आणि त्याच्यामध्ये पहा, अर्जुनाचा एक विषय येतो. अर्जुन एक प्रश्न विचारतो. मी हे का सांगतोय? चंचलम ही मनः कृष्ण प्रमाथि बलवद दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. माझा वेळ आता खूप कमी आहे, त्याच्यामुळे मी आता थोडक्यात सांगतो. चंचलम ही मनः कृष्ण, हे कृष्णा मन हे अत्यंत चंचल आहे. त्या चंचलतेचा अनुभव हा अर्जुनाला सुद्धा येतोय. अर्जुनाला कळतंय मी आता स्थिरबुद्धी राहिलेलो नाहीये.
माझी बुद्धी अस्थिरतेला प्राप्त झालेली आहे, मानसिक अस्थैर्य माझ्यामध्ये निर्माण झालेले आहे आणि त्याच मानसिक अस्थैर्यामुळे, त्याच अस्थिरतेमुळे, स्थिरतेचा त्याग झाल्यामुळे माझ्या मनामध्ये भीती, चिंता, तणाव, राग, क्रोध, शोक, मोह हे सगळ्या गोष्टी निर्माण झालेल्या आहेत. म्हणजे मानसिक अस्थिरता. आणि याचं कारण काय आहे? मनाचं चांचल्य, चंचलता. आणि ही चंचलता संपुष्टात आणणं खरं गरजेचं आहे. चंचलता संपुष्टात आणली तर मन स्थिर होतं आणि ज्याचं मन स्थिर होतं मग तो आत्मन्येव आत्मना तुष्टः, तो मग संतुष्टच राहतो. मग त्याच्यावर कोणत्याही प्रकारच्या बाह्य पदार्थांचा, बाह्य परिस्थितीचा प्रभाव पडत नाही. आणि म्हणून भगवंताने या गीतेच्या माध्यमातून अर्जुनाला निमित्त करून तुम्हा आम्हा सगळ्यांसाठी एक उपचार म्हणून हे गीताशास्त्र आपल्यासमोर मांडलेलं आहे की ज्याच्या माध्यमातून मनाची चंचलता ही आपल्याला संपुष्टात आणता येईल. कारण मानसिक स्थैर्य हे आपलं अभिप्रेत आहे. आपलं मन स्थिर असणं गरजेचं आहे. कारण मन जर स्थिर नसेल तर तो व्यक्ती कधीही प्रपंच आणि परमार्थ दोन्ही गोष्टी सुखावह करू शकत नाही. ज्याचं मन चंगा तो कटोती मेघम, मनसीचे परितुष्टे को अर्थवान को दरिद्र, असं शास्त्रवचन आहे. मन जर संतुष्ट असेल तर कोण श्रीमंत आणि कोण गरीब. मग गरीबाचं मन संतुष्ट असेल तर तोच खरा श्रीमंत. आणि अत्यंत धनाढ्य असूनही जर मन संतुष्ट नसेल तर तो सर्वात मोठा भिकारी. आणि म्हणून असं म्हटलं जातं की मनसीच्या परितुष्टे, मनाला संतुष्ट होणं गरजेचं आहे. आणि मन संतुष्ट कधी होईल? आत्मन्येव आत्मना तुष्टः. संतुष्ट होण्यासाठी आत्म्यानेच ती संतुष्टता निर्माण होत असते. आणि अशा प्रकारची संतुष्टता निर्माण करण्यासाठी चांचल्याचा नाश करणं हे गरजेचं आहे. चांचल्याचा नाश करणं हे गरजेचं आहे. मग हे चांचल्याचा नाश कसा करायचा? मग अर्जुनाने प्रश्न विचारला की भगवंता, जो काही मनोभ्रम माझ्यामध्ये निर्माण झालेला आहे, मी मनोरुग्ण झालेलो आहे, मी माझ्या स्वभावापासून, स्वकर्मापासून, युद्धापासून परावृत्त झालेलो आहे, त्याचं कारण माझ्या मनाची चंचलता आहे. मग ही चंचलता मी कशी काय बरं नष्ट करू शकतो? मग त्याचं वर्णन करत असताना, त्याच्यावर उपचार सुचवत असताना देवाने सांगितलं की अभ्यासेन तो कौंतेय वैराग्येन च गृह्यते. अभ्यास आणि वैराग्य या दोन गोष्टी सांगितल्या. संपूर्ण गीताशास्त्र मांडलेलंच आहे की त्याच्या माध्यमातून तुम्ही ज्ञानाच्या माध्यमातून, कर्माच्या माध्यमातून, भक्तीच्या माध्यमातून मनाचं चांचल्य नष्ट करू शकता. पण विशेषत्वाने उपाय सांगितलं अभ्यास आणि वैराग्य. आणि ज्ञानेश्वरीमध्ये पहा सुंदर ओवी आहे जी मला तुम्हाला इथं विशेषत्वाने सांगायचं आहे. परिवैराग्याचे आधारे जरी लाविले अभ्यासाची मोहरे, तरी केतुलीने के अवसरे स्थिरावेल. पहा, परिवैराग्याचे आधारे. मन, शेवटचा या ओवीचा शेवटचा शब्द पहा काय? स्थिरावेल. काय सांगितलेलं आहे? स्थिरावेल. स्थिरावेल काय? स्थिरावेल मन स्थिरावेल. मग ज्या अर्थी स्थिरावेल असं म्हणतायत त्या अर्थी आत्ता ते अस्थिर आहे. म्हणजे अर्जुन हा मानसिक अस्थैर्याने युक्त आहे. मानसिक अस्थिरता त्याच्यामध्ये निर्माण झालेली आहे. आणि त्या मानसिक अस्थिरतेमुळे त्याच्यामध्ये वेगवेगळे बदल झालेले आहेत. अनेक दोष निर्माण झालेले आहेत. मनोरुग्णता वाढलेली आहे. आणि म्हणून ती अस्थिरता, ज्याच्यामुळे तो मनोरुग्ण झालेला आहे, ती अस्थिरता नष्ट करायची असेल तर काय करावं लागेल? मग इथं ज्ञानेश्वर महाराज सांगतात तेव्हा स्थिरावेल. स्थिरावेल म्हणजे मनाला स्थिरता प्राप्त होईल. पण कशाच्या माध्यमातून प्राप्त होईल? परिवैराग्याचे आधारे. वैराग्याच्या आधारे जरी लावले अभ्यासाची मोहरे. अभ्यास आणि वैराग्य या दोघांच्या माध्यमातून तरी केतुलेने एके अवसरे स्थिरावेल. मग तुमचं मन हे स्थिरावेल. मनाला स्थिरता कधी प्राप्त होईल? पहा, माझा विषय मानसिक अस्थैर्य आहे. आता अर्जुनाच्या माध्यमातून मी मानसिक अस्थिरता आणि त्याची भूमिका मी मांडलेली आहे. आणि मग ही मानसिक अस्थिरता जर स्थिरावायची असेल, स्थिरता प्राप्त करून द्यायची असेल
तर ती स्थिरता प्राप्त करून देण्यासाठी अभ्यास आणि वैराग्य या दोन गोष्टींच्या माध्यमातून आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि हेच पहा, भगवद्गीतेच्या माध्यमातून एक प्रकारे भगवंताने निमित्त म्हणून अर्जुन दाखवलेला आहे, निमित्त म्हणून. आणि या अर्जुनाला पाहून ज्यावेळेस आपण अर्जुनाचा अभ्यास करू आपल्याला कळेल हा अर्जुन हा माझ्यासारखाच आहे अथवा मी या अर्जुनासारखाच आहे. अर्जुनाला जसं परिस्थितीमुळे ह्या सर्व गोष्टी निर्माण झाल्या, आपल्याही जीवनामध्ये अशा अनेक घटना येत असतात की ज्या घटनांमुळे आपल्यालाही सीदंती मम गात्राणी मुखमच परिशुष्यती वेपतुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते अशी अवस्था निर्माण होत असते. म्हणजे ही अवस्था केवळ अर्जुनाची एकट्याची नाही आहे, ही अवस्था प्रत्येक जीवाची आहे. आणि म्हणून प्रत्येक जीवाला या अवस्थेतून बाहेर येण्यासाठी, मानसिक अस्थैर्याकडून स्थैर्याकडे जाण्यासाठी एक उपाय किंवा एक उपचार असणं गरजेचं आहे. आणि तो उपचार भगवान परमात्म्याने अर्जुनाच्या माध्यमातून गीताशास्त्राच्या स्वरूपात आपल्यासमोर मांडलेला आहे. मग गीतेमध्ये याच्यावर मुख्यतः अभ्यास आणि वैराग्य या दोन गोष्टी मांडलेल्या आहेत. आता या दोन गोष्टींच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण चिंतन करू त्यावेळेस मग पहा, अर्जुन शेवटी म्हणतो ना, नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादात मया अच्युत. भगवंता, तुम्ही जो मला उपाय सांगितला त्या उपायाच्या माध्यमातून मोह हा नष्ट, जे काही अज्ञान, जो काही शोक मोह, जी काही अस्थिरता होती ती नष्ट पावली. आणि स्मृतिर्लब्धा, जे माझं पूर्वीचं स्वरूप होतं, स्थिर स्वरूप, स्वभावाने स्वधर्माने सदाचार संपन्न असं व्यक्तिमत्वाचं जे माझं स्वरूप होतं त्या स्वरूपाला मी प्राप्त केलं, अशी स्थिती त्या ठिकाणी मांडलेली आहे. आता पहा, हा झाला भगवद्गीतेच्या दृष्टीतून अस्थिरतेकडून स्थिरतेकडे जाण्याचा एक विषय. म्हणजे पहा, अभ्यास आणि वैराग्य हे जे दोन उपाय भगवान परमात्म्याने सांगितले, याच दोन विषयांचा आधार घेऊन महर्षी पतंजलींनी योगशास्त्राच्या माध्यमातून विचार मांडलेला आहे. पहा, योगशास्त्र हे खरं मानसशास्त्रच आहे. कारण या योगशास्त्राच्या माध्यमातून मनाचं निरूपण केलेलं आहे. मनाच्या वृत्तींवर कसा विजय मिळवता येईल, मनाच्या वृत्तीची निवृत्ती अवस्था कशी प्राप्त करता येईल याबद्दलचं विवेचन केलेलं आहे. आणि ज्यावेळेस योगशास्त्राची मी रचना करतोय अशी प्रतिज्ञा महर्षी पतंजली करतात, त्यावेळेस त्यांना विचारलं जातं की बाबा योग म्हणजे काय, की ज्या शास्त्राची तुम्ही निर्मिती करताय ते योगशास्त्र आहे तरी काय. आता मी थोडक्यात फक्त सूत्रांच्या आधाराने तुम्हाला तो विषय मांडतो. त्यावेळेस ते सांगतात, योग चित्त वृत्ती निरोधा. योग म्हणजे चित्ताच्या वृत्तीचा निरोध करणे. योग शब्दाचा अर्थ काय सांगितला? चित्तवृत्ती निरोध. चित्ताच्या वृत्ती की ज्या वृत्तींमुळे मन चंचल होतं, ज्या वृत्तींमुळे मन एका विषयावर स्थिर राहत नाही, मन चंचल होऊन सर्वदा विषयांमध्ये गुंततं, त्या मनाला स्थिर करण्यासाठी या योगशास्त्राची मी रचना करत आहे. योग चित्तवृत्ती निरोध. चित्ताच्या असंख्य असणाऱ्या वृत्ती, चित्ताची विषयांपर्यंत असणारी जी ही ओढ आहे, या ओढीला कुंठित करण्यासाठी, ही धाव कुंठित करण्यासाठी, हा वृत्ती व्यापार संपुष्टात आणण्यासाठी योगशास्त्राची रचना करत आहे. ठीक आहे महाराज, तुम्ही योगशास्त्र चित्तवृत्तीचा निरोध करण्यासाठी करताय, ठीक आहे, पण हे अशा प्रकारे योगशास्त्राच्या माध्यमातून चित्तवृत्तीचा निरोध झाला असता काय निर्माण होणार, काय स्थिती होत आहे. मग त्याचं वर्णन करत असताना तिसरं सूत्र लिहितात, तदा द्रष्टुः स्वरूपे अवस्थानम. तेव्हा द्रष्टा म्हणजे जो जीव आहे तो स्वरूपामध्ये अवस्थित होतो. अवस्थित होतो म्हणजे निश्चयाने त्या ठिकाणी त्याची स्थिती निर्माण होते. म्हणजे स्वरूप, प्रत्येक जीवाचे एक रूप आहे, स्वरूप आहे, आणि त्या स्वरूपाची प्राप्ती किंवा त्या स्वरूपामध्ये स्थिर होणं हे आपलं प्रत्येकाचं लक्ष्य आहे. आणि जर जीवाला आपल्या स्वरूपामध्ये स्थित व्हायचं असेल, स्थिर व्हायचं असेल, तर ती स्थिरता संपादित करण्यासाठी अस्थिरता निर्माण करणाऱ्या चित्तवृत्तींचा निरोध करणं गरजेचं आहे.
आणि ज्यावेळेस चित्तवृत्तींचा निरोध होतो परिणामतः तुम्ही अकस्मात सहज स्वरूपामध्ये अवस्थित होता. कारण चित्तवृत्तींमुळे कधीही माणूस तसं स्थिर होऊ शकत नाही. चित्ताच्या अनेक भूम्या त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. क्षिप्त, मूढ, विक्षिप्त, एकाग्र, निरुद्ध या 5 चित्तभूम्या सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये क्षिप्त जी ही चित्तभूमी आहे तिच्यामध्ये सत्वगुण हे कमी प्रमाणात असतं आणि रजोगुण आणि तमोगुण या दोघांचा अतिरेक असतो. आणि ज्यावेळेस सत्वगुणाची कमतरता आणि रजोगुण तमोगुण यांचा अतिरेक होतो त्यावेळेस त्याचं मन किंवा त्याचं चित्त हे अधिक चंचल होतं आणि अधिक विषयोन्मुख होतं आणि ते कधीही एका जागी स्थिर राहत नाही. आणि अशा प्रकारची अस्थिरता निर्माण झाल्याने त्या व्यक्तीला त्याचे विपरीत परिणाम भोगावे लागतात. आणि म्हणून माणसाचं मन हे एकाग्र होणं गरजेचं आहे. एका वस्तूवर स्थिर राहणं गरजेचं आहे. अनेक वस्तूंवर जर त्याचा प्रवास चालू असेल, अस्थिरता निर्माण करून देणारा असेल तर ते मानवी जीवनाला धोकादायक आणि त्रासदायक आहे. ठीक आहे. मग अशा प्रकारे स्वरूपामध्ये जर स्थिती प्राप्त करायची असेल तर स्थिती प्राप्त करण्यासाठी चित्तवृत्तींचा निरोध करायचा आहे. पण चित्तवृत्तींचा निरोध करायचा कोणत्या माध्यमातून? मग जे भगवान परमात्म्यांनी उपाय सांगितलेला आहे तोच उपाय सूत्रांच्या माध्यमातून या ठिकाणी महर्षी पतंजली सांगतात. अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधः. अभ्यास आणि वैराग्य या 2 गोष्टींच्या माध्यमातून तुम्ही चित्तवृत्तींचा निरोध करू शकता. मनाची अस्थिरता नष्ट करू शकता. मनाला एका ठिकाणी स्थिर करू शकता. मग अशा प्रकारे अभ्यास आणि वैराग्य सांगितलं. मग त्याच्यामध्ये अभ्यास म्हणजे काय? तत्र स्थितौ यत्नः अभ्यासः. पहा, अभ्यासाची व्याख्या काय केलेली आहे? स्थितौ यत्नः. स्थिती म्हणजे अस्थिरता न प्राप्त करता एकमेव स्थिती आणि त्या स्थितीमध्ये राहण्यासाठी प्रयत्न करणं त्याला म्हणतात अभ्यास. आणि मग अशा प्रकारच्या अभ्यासाच्या माध्यमातून मनाचा चित्तवृत्तीचा व्यापार आणि अस्थिरता ही कुठेतरी संपुष्टात येते आणि मन स्थिर होत असतं की ज्याच्या माध्यमातून आपण स्वरूपाचं दर्शन घेऊ शकतो. तर असे उपाय सांगितलेले आहेत, अनेक उपाय सांगितलेले आहेत. आणि या सर्व आता थोडक्यात मी एक 15 मिनिटांमध्ये संपवतो. या सर्व उपायांची मांडणी केल्यानंतर अनेक प्रकारचे योगमार्गाने उपाय सांगितल्यानंतर मग पतंजली महर्षी एक विकल्प देऊन आणखी एक उपाय सांगतात. मग तो उपाय आहे ईश्वर प्रणिधानाद वा. काय सांगितलं? ईश्वर प्रणिधानात वा. ईश्वराचं प्रणिधान म्हणजे ईश्वराची भक्ती. ईश्वराची भक्ती केली असता चित्तवृत्तींचा निरोध होऊन तुम्ही स्वरूपामध्ये स्थित होऊ शकता. म्हणजे कैवल्याची प्राप्ती जर करून घ्यायची असेल, अभ्यास मार्ग आहे, वैराग्याच्या मार्गाने तुम्ही करू शकता, समाधीच्या माध्यमातून तुम्ही ते जाऊ शकता. पण याही पलीकडे जाऊन तुम्हाला जर दुसरा एखादा मार्ग पाहायचा असेल तर तो एक मार्ग त्यांनी सांगितला ईश्वर प्रणिधानाद वा. वा म्हणजे विकल्पार्थे. म्हणजे स्वरूपामध्ये स्थित व्हायचं असेल, मानसिक अस्थिरता नष्ट करायची असेल तर मानसिक अस्थिरता नष्ट करून स्वरूपामध्ये स्थित होण्यासाठी आणखी एक उपाय या ठिकाणी आचार्य सांगतात ईश्वर प्रणिधानात वा. ईश्वराची भक्ती. ईश्वराची भक्ती केली असता नक्कीच तुम्हाला समाधीची ती स्थिती प्राप्त होते की ज्या स्थितीमध्ये मानसिक अस्थैर्याकडून मनुष्य स्थैर्य प्राप्त करत असतो. तर हा एक उपाय सांगितलेला आहे ईश्वराचं प्रणिधान. आणि माझ्या मते साधू संतांनी याच एका मार्गाचं सर्वाधिक वर्णन त्यांच्या ग्रंथसंपदेतून केलेलं आहे की संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे. संतांच्या संगतीमध्ये मनाचं नयन अनयन आपण केलं तर संत संगतीच्या माध्यमातून भजन कीर्तनाच्या माध्यमातून या परमार्थाच्या माध्यमातून आपण त्या भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकतो. अशा प्रकारची वचनं संत वचनं आपल्याला दिसून येतात. तर मग अशा